मला तरी वाटतं मेन म्हणजे दोन कामं राहिलेले. जर ग्रामीण भागातले लोक जर आलात त्यांना संडासची व्यवस्था नाही, इथं लघवी व्यवस्था नाही. लेडीज येतात बाजारासाठी शिंदखेडराजाला, जवळपास 30 ते 35 खेड्याचा इथं संपर्क आहे. इथं लघवीची व्यवस्था नाही, संडासची व्यवस्था नाही, पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. सिंदखेड राजा मतदारसंघातील बोराखेडी बावरा या गावातील काही व्यावसायिक मित्र आपल्या सोबत जोडलेले आहेत. त्यांची प्रतिक्रिया या विधानसभा निवडणुकीबद्दल जाणून घेऊया. दादा नमस्कार. 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 या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत. काय एकंदरीत कशा पद्धतीचं वारा या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघात आहे? कोणाची बाजू मजबूत पाहायला मिळते? तसं तर मनोज भाऊच सर्व काही. मनोज भाऊ हा जनतेचा खरा गोरगरिबांचा नेता तरी म्हणलं तरी चालेल. मनोज भाऊ असा माणूस आहे, सुखादुखात कुठल्याही कामाधंद्यात मनोज भाऊ हजर असतील, ते आमदार होतील हे नाही सांगू शकत. नाही झाले तरी मनोज भाऊ आमच्यासाठी सदैव आमचे सर्व काही मनोज भाऊच राहतील. रोजगार नाही, काहीच नाही, कोणत्या कंपन्या नाही, काहीच नाही, सगळं विकून खाल्लं या लोकांनी. या ठिकाणी MIDC व्हायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? दादा या ठिकाणी अनेक प्रश्न होते. कारखान्याचा प्रश्न आहे, सूतगिरणीचा प्रश्न आहे. सूतगिरणी सुद्धा या ठिकाणी बंद झालेली असं सांगतायत, काय सांगाल त्याबद्दल? सूतगिरणी शिंदे साहेबांनी विकून टाकली. आम्हाला कळत नाही तेव्हापासून सूतगिरणी होती म्हणते, आम्हाला दिसत नाही कुठे साखरखेड्यात. राजेंद्र शिंगणे उमेदवार आहेत, शशिकांत खेडेकर आहे आणि एक तरुण उमेदवार या ठिकाणी मनोज कायंदे उभा राहिलेले. का वाटतं कोण येईल यावेळेस? कोणी होत नाही. खेडेकर येईल. ते येतील असं का वाटतं बरं बाबा? काय वाटतं ते येतील म्हणून? असं काय वाटतं म्हणजे काम करणारा माणूस आहे. काम करणारा माणूस आहे का? याच्या अगोदर राजेंद्र शिंगणे हे आमदार राहिलेले आहेत. 50 वर्ष होऊन आम्ही त्याच्याकडे. पण कामं झालीत का? नाही. कामं झाली? पुढं कामं झाली. कोणती कामं व्हायला पाहिजे? काही नाही. पण कोणती कामं व्हायला पाहिजे ती? सडका कोणाला काही आमचे पांढ्या राहिले, असे कामं राहिले इकडं, ती बोरखडी कट्टे राहिले. मनोज भाऊच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक युवा नेतृत्व आहे. लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतात. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांची हजेरी असते. जनसंपर्काच्या बाबतीत त्यांचा अनुभव दांडगा आहे. यानंतर कोणाची चर्चा आहे सध्या? मनोज भाऊ कायंदे. मनोज भाऊ कायंदेची सर्वात जास्त हवा आणि 100% निवडून येणार. 100%. अशी खात्री का बरं आहे आपल्याला की ते 100% निवडून येतील? कारण इथून मागे शिंगणे साहेबाला आम्ही मतदान करायचो घड्याळ चिन्हावर. एक पण विकास कामं त्यांनी केले नाही. एक पण नाही झालं. एक पण नाही. आमचं स्वतःचं गाव आहे, ते कोणत्याच गावात आमच्या योजनेचा त्यांनी लाभ दिला नाही आम्हाला. अजून एक दादा आपल्या सोबत आहे, त्यांचं मत जाणून घेऊया. दादा काय वाटतंय या भागात कुणाची हवा पाहायला मिळते आहे आणि कोण या ठिकाणी मजबूत पाहायला मिळत आहेत? कोण आमदार होऊ शकतं तुमच्या मनातील आमदार? तरी पण आपण आता शिंगणे साहेबांना एक वेळेस संधी दिली, खेडेकर साहेबांना एक वेळेस संधी दिली. आता मनोज भाऊंना एकदा सुवर्ण संधीचा देऊन बघू. मनोज भाऊ काय करतील आपल्या तालुक्यासाठी. एक नवा चेहरा आहे. काय वाटतं त्यांच्याकडनं या भागात कामं होऊ शकतात का? होऊ शकतात. आतापर्यंत केलीत त्यांनी आणि कोणाच्या पण फोन केला तर तात्काळ उभे राहतात ते आणि पुढेही करतील. कसं आहे की अंदाज तर सध्या तर वारं बरं आहे शिंगणे साहेबाचा हवा बरी सध्या. शिंगणे साहेबाची या भागात कामं झाली का बाबा त्यांच्या वतीनं? कामं तर नाही झाले, पण आता कसं आहे सध्या लोकांची भावना येत आहे तो इकडे काही या दोन्ही पैकीतून मनोज कायंदे किंवा शिंगणे साहेब. मनोज कायंदे जास्त शाश्वती. मनोज कायंदेची जास्त शाश्वती आहे. रोजगाराचे प्रश्न असतील या भागात MIDC ने काय वाटतं यावर आपल्याला? MIDC पाहिजे. आपल्या गावातले, जिल्ह्यातले, तालुक्यातले पोरं बाहेरगावी पुण्या ठिकाणी जातात कामाला, मुंबई ठिकाणी जातात. तरी गावात जर रोजगार मिळाला त्यांना तेवढंच उपलब्ध जरा चांगलं वाटण, मनाला पगार मिळेल, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते. दुसऱ्याच्या ठिकाणी काम करायला जाणार नाही जिल्ह्याच्या ठिकाणी. काय वाटतं मग या प्रश्नावरती कोण तोडगा काढू शकते या ठिकाणी? मनोज भाऊ काढतील असं वाटतंय. आता आपल्या सोबत उंबरखेड या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूया. काका नमस्कार. नमस्कार. आता विधानसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. 20 तारखेला मतदान पार पडेल. काय एकंदरीत कशा पद्धतीचं चित्र आपल्या मतदारसंघात पाहायला मिळतंय? कोणाची हवा या ठिकाणी आहे? आता आमच्या परिसरातून तर इकडून मनोज कायंदे राष्ट्रवादी, अजितदादा पवार गट. मनोज कायंदे त्यांची हवा असं का वाटतं बरं? हवा म्हणजे तरुण तडफदार आहे, सर्व मित्रमंडळीत मिसळणारा उमेदवार आहे आणि उमेदवार आणि नेता म्हणून नाही तर ते मित्र म्हणूनच वाटतो सगळ्याला. मित्र म्हणून वागतो म्हणून असं वाटतं की येणाऱ्या काळात ते आमदार होतील. हो. या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत. MIDCचा प्रश्न असेल, सूतगिरणीचा प्रश्न असेल, कारखान्याचा प्रश्न असेल, यावर आपल्याला काय वाटतं? नाही, हे सर्व समस्या सोडण्याची ताकद या मतदारसंघात नवीन तरुण तडफदार पीडित मनोज कायंदेकडेच दिसते. सर्व उमेदीतल्या मुलांना मनोज कायंदेकडे दिसते. हो, कारण 20 वर्ष झालेत माझे आमदार आहे, काही मार्गी नाही, काही नाही. मधातही 5 वर्ष बदलले, शिवसेनेचा आमदार झाला, काहीच नाही, भ्रष्टाचारातच गोंधळ झाला. मनोज कायंदे निष्कलंक माणूस आहे, त्याला कसलीही गरज नाही. त्यानंतर या भागात खडकपूर्ण प्रकल्प आहे. हा तालुक्यात प्रकल्प झाला, अतिवृष्टीमध्ये किंवा दुष्काळामध्ये आमच्या गाव बसत नाही.
तलाव आमच्या क्षेत्रात आहे, पण पाण्याचा काही फायदा आमच्या परिसराला नाही. आणि कोरडवाहू शेतीतच शेतकरी. त्या मतदारसंघात कुणाची हवा पाहायला मिळते? मनोज भाऊ. काय वाटतं मागच्या 25 वर्षात काही कामं झालीत काय भागात? नाही, काही कामं नाही झाली. काही कामं नाही झाली. सगळे साखर कारखाने भाकर कारखाने टिकून खाल्ले या लोकांनी. सगळे कारखाने गेले. सड गेले. कोणकोणते प्रश्न या ठिकाणी बरं आहे बरं ज्या प्रश्नावर प्रामुख्यानं काम व्हायला पाहिजे होतं जे झालं नाही आणि कोण करू शकतं आगामी काळात? मनोज भाऊ कायंदेच करू शकतात. युवा नेतृत्व आहे आणि या लोकांना आम्ही कदरलो 30-35 वर्षापासून. तर संघात मनोज भाऊ काइंदे. मनोज भाऊ कायंदे यंग चेहरा. यंग चेहरा. त्यांची हवा असं का बरं वाटतं आपल्याला? एक पोरगा आहे, काम करणारा आहे, जिथं तिथं भेटी देणार आहे, कुठं कार्यात सहकार्य त्यांचं गोर गरीब जनतेसाठी. आपल्याला काय वाटतं? आपल्याला मनोज कायंदे निवडून असं वाटतं. त्यांचीच हवा आहे मतदारसंघात. मनोज कायंदे येतील असं का वाटतं बरं? ते कामं करतील का? हा, नक्कीच. नेहमी संपर्कात असते जनतेच्या, ते प्रत्येकाच्या संपर्कात असते. असं जात धर्म काही नाही, प्रत्येकाच्या संपर्कात असते. ऐन दुःखाच्या वेळी कामी पडतील लोकांच्या. काय वाटतं यावेळेस कोणाचं वारं पाहायला मिळतंय? काय सांगा त्याचं. या ठिकाणी मनोज कायंदे, राजेंद्र शिंगणे उमेदवार आहे, शशिकांत खेडेकर आहे. कोण निवडून येईल यावेळेस? काही सांगता येत नाही ना आता. एक मतदार म्हणून आपल्याला काय वाटतं? येईन आता कोण येतं त्याचं काही सांगताच येत नाही. 3 उमेदवारापैकी माहित नाही आपल्याला. दादा आपल्या सोबत आहे. काय वाटतं दादा यावेळेस कुणाची हवा पाहायला मिळते? सर्वांगीण विकासाचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे. हो. मनोज कायंदे. काय वाटतं कोण या ठिकाणी यावेळेस आमदार होऊ शकतो? यावेळेस कुठल्या जातीपातीचा विषय नाही, मनोज कायंदे आमदार होऊ शकते. कारण यंग जनरेशन आहे. याच्या अगोदर जे आमदार आहे कुठलाही या मतदारसंघामध्ये विकास झालेला नाही, कुठले कामं झालेले नाही. तुम्ही सांगतायत की मनोज कायंदे आमदार होतील. काय वाटतं बरं कोणती प्रश्न या ठिकाणी प्रामुख्यानं या ठिकाणी राहून गेली ज्यावरती काम व्हायला पाहिजे होते जे मागच्या आमदारांनी केलं नाही? या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार एवढे आहे की कुठलेही MIDC ने या मतदारसंघामध्ये कुठलाही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. शेतीला सिंचन पद्धती किंवा पाट आलेले नाही, पाणी पुरवठा झालेला नाही. आपलं खडकपूर्णाचं पाणी मिळालं नाही? नाही मिळालं. शिंदे राजा नाही, देळगाव राजा नाही. इथलं पाणी चिखलीमध्ये गेलं. काय वाटतं कोण करू शकतं हे सगळं काम? हे सर्व काम केंद्रामध्ये सरकार असल्यामुळं मनोज कायंदे महाविकास आघाडीचे हे नवीन चेहरा आहे, हे काम करू शकतात. या ठिकाणी MIDC आणू शकतात. हो. एकंदरीत ही जी काही प्रश्न आहेत ही प्रश्न मनोज कायंदे यांच्या माध्यमातून सुटू शकतात असं ते सांगतायत आणि त्यांचा कौल जो आहे तो मनोज कायंदे यांच्या बाजूने जातो आहे. मनोज दादा पाठीमागाचा आहे. मनोज दादाच्या पाठीमागे काका आपल्या सोबत आहेत, त्यांच्या सोबत बातचीत करूया. काय वाटतं यावेळेस कशा पद्धतीचं चित्र या मतदारसंघाचं आहे? चौरंगी लढत आहे. बरोबर आहे. आणि चौरंगी लढत असल्यामुळं सर्व समाजाचं ज्याचं त्याच्या त्या समाजाचं जे मत जो तो खाणार आहे आणि कोण होईल हे तर सांगू शकत नाही. परंतु कोणीतरी एक जर म्हणलं तर समजा आता इथं OBC समाज जर एका येऊन चालला तर मनोज दादा कायदे निघू शकतात किंवा नाही यायचं जरांगे फॅक्टर चाललं तर शिंगणे साहेब निघू शकतात. आणि शिवसेनेचा जर विचार केला तर खेडेकर साहेब निघू शकतात. त्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये बरेच कामं केलेली. या ठिकाणी कोणती कामं राहून गेली बरं? कोणती कामं व्हायला पाहिजे आणि कोणती झाली असं वाटतं आपल्याला? मला तरी वाटतं मेन म्हणजे 2 कामं राहिलेले. जर ग्रामीण भागातले लोक जर आलात त्यांना संडासची व्यवस्था नाही, इथं लघवी व्यवस्था नाही. लेडीज येतात बाजारासाठी शिंदखेडराजाला जवळपास 30 ते 35 खेड्याचा इथं संपर्क आहे. इथं लघवीची व्यवस्था नाही, संडासची व्यवस्था नाही, पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही. कोण करू शकते आगामी काळात? कोण आगामी काळ जो आमदार होईल त्याला माझा पहिला प्रश्न राहिला. तर तुम्हाला काय वाटतं ही कामं कोणत्या आमदाराकडून तुम्हाला अपेक्षित आहे? कोणत्या उमेदवाराकडून? हे उमेदवाराकडून मला तरी वाटतं मनोज दादा किंवा खेडेकर साहेब या दोन्हीकडून. कारण शिंगणे साहेब जवळपास 20 वर्ष आमदार राहिले, त्यांनी काहीच केलेलं नाही. शिंगणे साहेबांनी काहीच केलेलं नाही. मग हे 2 जण करू शकतात असं वाटतंय तुम्हाला? हो. एकंदरीत मागच्या काळात जी कामं या ठिकाणी व्हायला पाहिजे होती ती कामं मनोज कायंदे किंवा शशिकांत खेडेकर यांच्या माध्यमातून होऊ शकतात असं मत यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. अजून काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी काय वाटतंय? बाबा आपल्या सोबत आहे, बाबा सोबत बातचीत करूया. बाबा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय? बाजार चालू आहे? हो. झाला बाजार? हो, बाजार झाला. आता निवडणूक आहे, कशा पद्धतीचं चित्र आहे? कोण आमदार होऊ शकतो यावेळेस? मनोज कायंदे. मनोज कायंदे होऊ शकतात. ते होऊ शकतात असं का बरं वाटतं आपल्याला? पण ते काम होते, नवीन माणूस पाहिजे नाही का? नवीन माणूस पाहिजे. मागं कामं झाले नाहीत काय अगोदर? काही आमचे खेडगाव आमच्या गावाला थोडं आमदार राहिले नाही. कोणकोणती कामं व्हायला पाहिजे होती बरं? आता रोडचे, गावचे, गल्ल्याचे कोणते काम व्हायलाच पाहिजे ना आता. त्यानंतर या ठिकाणी कारखान्याचा प्रश्न आहे, सूतगिरणीचा प्रश्न आहे, यावर काय सांगाल? कोणतेच काम नाही आमचे. मनोज कायंदे करू शकतील का? हो, ते करू शकतील असं वाटतं आपल्याला. मग 20 ला मतदान पार पडणार आहे. काय वाटतं जनतेचा कौल कुणाच्या बाजूने पाहायला मिळतोय? आता आमच्याकडे मनोज कांदे.
तुमच्याकडे मनोज कायंदे. एकंदरीत बाबा सांगतायत की मनोज कायंदे यांच्याकडे त्यांच्या भागात जास्त कल लोकांचा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. अजून काही दादा आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचं वारं पाहायला मिळतं या भागात? काय सांगू शकत नाही बाबा आता. तरी एक मतदार म्हणून, एक युवक म्हणून काय वाटतंय कोण निवडून येऊ शकतं? आता म्हणतात की अबे एक मनोज कांदे, पुन्हा हे आपले दादा, हे आपले नाना शशिकांत खेडेकर. मग कोण बाजी कोण मारणार? बाजी मारणं तर आपले कांदे साहेबच. कायंदे साहेब मारतील. एक नवा चेहरा आहे, युवक आहे, आणि युवकाचं मत आपण त्यांच्या बाजूला जात आहे. कामं होतील का त्यांच्याकडनं? काय सांगतात पुढचं करतील म्हणून असं ऐकत. त्यानंतर दादा आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत बातचीत करूया. दादा नमस्कार. बोला. युवक म्हणून आपलं मत मांडा. काय वाटतं आपल्याला? कायंदे साहेबच यायला पाहिजे. कायंदे साहेब यायला पाहिजे. ते यायला पाहिजे असं का बरं वाटतं आपल्याला? कारण की आता याच अनुभव लय मोठं पाहिलं. आता नवीन माणूस आहे, याचंही पाहू काय काय अंदाज. नवीन माणसाला संधी द्यायची असं कामं होतील त्यांच्याकडनं. आता होते की नाही, आता होते ते पुढचं कोण पाहिलं, पण जसं संधी द्यायला हवी. मागच्या आमदाराकडनं काम झाली नाही का? काही एवढं कुठं झालं? एवढे झाले नाही. मग त्यामुळे नवीन उमेदवाराला संधी द्यायची. नवीन उमेदवार पाहिजे. काय वाटतं 23चा निकाल का पाहायला मिळेल? आता पुढचं कोण विचार केलं, पण जसं पण यायला पाहिजे. मनोज कायंदे यायला पाहिजे. दादा आपल्या सोबत आहे, त्यांच्यासोबत बातचीत करूया. काय वाटतं दादा, विधानसभेचं या ठिकाणचं गणित पाहिलं तर कोणाची बाजू मजबूत पाहायला मिळते? कोण बाजी मारू शकतं? शिंगणे साहेब मारू शकतो. शिंगणे साहेब मारू शकते. ते मारू शकते असं का बरं वाटतं आपल्याला? जुना चेहरा आहे. जुना चेहरा आहे. आणि त्याच्यामुळं जरा भावनिक लोक आहेत. ते जवळपास 20 ते 25 वर्ष आमदार राहिलेले आहेत. त्यांच्याकडनं कामं झालीत का? वा झाले कामं. झालीत का? हो. त्यामुळे वाटतं ते निवडून येतील. हो.